बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की पंचकर्म म्हणजे मसाज, मग ते घरी पण कोणीतरी येऊन स्नेहस्वेदन केलं तरी सुद्धा असे पेशंट बरे झाले असते. पण मेन ज्या ट्रीटमेंट आहेत, ज्या आपण बस्ती ट्रीटमेंट करतो, त्यामुळे सांधे मोबिलाइज होणं किंवा त्याच्यामध्ये होणारं घर्षण थांबलं जातं. त्यासाठी एनिमास दिले जातात. मग यामध्ये बस्तीमध्ये असंख्य प्रकार आहेत. तेलाच्या बस्ती, काढ्याच्या बस्ती, दूध तुपाच्या, आणि त्याच्यामध्ये जडीबुटी. मग काय होतं की आता जसं आपण म्हणलं की वाताचे टाईप आहेत. वातामुळे सांधे दुखतात, पण आमवात आहे, वातरक्त आहे, सर्वांगवात आहे, HLB-27 पॉझिटिव्ह आहे, टेस्ट आहे, रुमॅटिक कंडिशन आहे. यानुसार ज्या जडीबुटी आपण भिजवतो, 48 तास उकळून त्याचे अर्क तयार करतात, त्याच्यात तेलं सिद्ध केली जातात. ही तेलं आतड्यांमध्ये ॲब्सॉर्ब होऊन त्याने सांध्यांना इन्फ्लमेशन कमी होणं किंवा इन्फेक्शन रेट कमी होणं, हाडांमधलं घर्षण थांबणं, या प्रक्रिया म्हणजे मदत होते. तर त्यामुळे प्रॉपर तेलाचे सुद्धा प्रॉपर नुसतं स्नेहन केलं आणि तेलाचा एनिमा दिला तर त्यामुळे सांधे रिकवर होऊ शकणार नाही. त्याला परफेक्ट आपण पंचकर्माचे तेलं जर वापरली तर त्यामुळे सांधे चांगले रिकवर होतात. आणि बस्तीमध्ये मग असे जे नंतर अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये पण मग सांध्यांना मांसपेशींना ताकद तयार करण्यासाठी पण जडीबुटी 48 तास भिजवून उकळून अर्क तयार करून त्याचे एनिमास दिले जातात. आता जसं बस्तीचं टाईप आहे तसं बऱ्याच असं होतं की पित्ताचा त्रास खूप जास्त होतो आणि ॲसिडिटी रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण विरेचन म्हणून एक पंचकर्माची ट्रीटमेंट असते की त्यामध्ये औषधी वनस्पतींपासून बनवलेली तुपं दुधामध्ये टाकून प्यायला दिली जातात. या तुपामुळे सगळं जे आतड्यांना चिकटलेलं जे पित्त असतं ते एकवटून कोष्ठामध्ये येतं. शेवटचे 2 दिवस स्नेहस्वेदन केलं की त्यामुळे जो पित्ताचा उद्रेक होतो, जो पण रक्तामध्ये मिक्स झालेलं ते आपण अशुद्धी सगळ्या कोष्ठात येतात आणि मग टॅबलेट देऊन मोशन होऊन पोट क्लीन होऊन जातं. म्हणजे पित्ताचा वर्षानुवर्ष ॲसिडिटीचा त्रास असणारे पेशंट असतात, त्यांना आपण या पंचकर्माची प्रक्रिया केली की अनेक वर्ष आनंदाचे जातात. थोडी पथ्य असतात की पित्त कशामुळे वाढतं, तर तूर डाळ बंद करा, हरभरा डाळ बंद करा, शिळं अन्न खाऊ नका, इडली डोशाचा वापर जरासा बंद करा, म्हणजे पित्त कमी होऊ शकतं आणि मग राहिलेला पार्ट आहे तो आपण औषधावरती रिकवर करू शकतो. नक्कीच डॉक्टर, अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण खरंच स्वतःहून जर पथ्य पाळलीत तर नक्की हा वाढणारा पित्ताचा त्रास असो, वाताचा त्रास असो, तो नक्कीच कमी होऊ शकतो. आपण एक फोन घेऊया. वंदना आपल्याशी बोलतायत, डोंबिवली. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, माझं युरिक ऍसिड वाढलेलं असतं नेहमी आणि माझ्या बोटांवरती पण सूज आहे खूप. ESR काउंट पण माझे 58 झाले. तर घरगुती काही उपचार आहे का मॅडम? घरगुती प्रिकॉशन काही? बरं, युरिक ॲसिड वाढतंय तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं पथ्याचा पार्ट म्हणजे लोणचं बंद करायचं. आंबट अजिबात खाऊन चालणार नाही, थंड पाणी पिता येणार नाही, शिळं अन्न अजिबात खायचं नाही. कारण जनरली युरिक ॲसिडचं प्रपोर्शन वाढण्याचं सगळ्यात मोठं कॉज असतं की आमाचं प्रोडक्शन, म्हणजे फर्मेंटेशन. ज्या गोष्टींमध्ये फर्मेंटेशन होतं त्या सगळ्या गोष्टींमुळे सांध्यांभोवती सूज येण्याची शक्यता असते. मग तुम्ही अगदी इडली डोसा खाल्ला, उत्तप्पा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर जास्त खाण्यामध्ये आल्या तर त्या फर्मेंटेड फूडमुळे सांध्यांभोवती इन्फ्लमेशन होऊन सूज येते. एकदा सूज आली की भयंकर सांधे दुखतात आणि अशा काळामध्ये नुसतं पेनकिलर घेऊन कळ मरते. तर त्याच्यामुळे लोणचं बंद करा, इडली डोसा अजिबात खाऊ नका, फर्मेंटेड फूड पूर्ण बंद, शिळं अन्न अजिबात नाही, थंड पाणी पिऊ नका, हा महत्त्वाचा रोल. खाल्लं काय पाहिजे हा महत्त्वाचा. तर त्याच्यामध्ये दीपन पचन होणाऱ्या गोष्टी म्हणजे सुंठाचा वापर करा, आल्याचा वापर करा, गरम पाणी पिलात तर उत्तम. ज्या गोष्टी गरम असतात अशा गोष्टी खाल्ल्या तर त्याने दीपन पचन ॲक्ट होते. आणि साधं सोपं एक छान घरगुती प्रिपरेशन की मुगडाळ थोडी तव्यावरती गरम करून घेऊन ते मिक्सरमध्ये थोडी ग्राइंड करायची. 1-2 कप पाण्यामध्ये ती चमचाभर मुगडाळ टाकून त्याचं उकळून त्याचं सूप बनवायचं आणि साधं मीठ आपण टाकतो त्या ठिकाणी सैंधव मीठ टाकायचं, थोडंसं हिंग पावडर, हिंग पावडर जस्ट 1 पाव चमचा हिंग पावडर, सुंठ पावडर थोडं 1 अर्धा ते पाव चमचा सुंठ पावडर. आणि जर इन्फ्लमेशन कंडिशन असेल, सूज असेल तर थोडं एरंडेल तेल त्याच्यामध्ये टाकावं. 1-2 चमचे जेव्हा आपण सूज येते अशा काळामध्ये 1 आठवड्यातनं 2-3 वेळेला जरी तुम्ही ते म्हणजे दिवसभरात 1-2-3 वेळेला जरी असं घेतलं तरी त्यामुळे सूज पूर्ण तुमची कंट्रोलमध्ये येऊ शकते. म्हणजे एखादंच बोट दुखतंय, सूज येते, सांधे स्टिफ होतात, अशा काळामध्ये घरगुती दीपन पचन म्हणून हे छान होम रेमेडी म्हणून त्याची छान मदत होऊ शकते. पण जर युरिक ॲसिड आहे तर त्यांचं ESR पण काउंट इन्क्रीज आहे आणि युरिक ॲसिड पण वाढलेलं आहे. तर मग नुसतं तुम्ही घरगुती उपचार करत राहिला तर ते युरिक ॲसिड कंट्रोलमध्ये येईल असं नाही. तर त्यामुळे त्याला ओरल मेडिसिन्स पण इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्याबरोबरीने तुम्हाला पंचकर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण युरिक ॲसिड तात्पुरतं जास्त होतं आणि कमी होतं आणि त्याच्यामुळे पुन्हा पूर्ण बोन जेव्हा एकच बोटाला सूज येते प्रायमरी कंडिशनमध्ये, परत मग दुसऱ्याला आली, तिसऱ्याला आली, बोटावरती आली, गुडघ्यावरती यायला सुरुवात होते आणि आंबात एकदा झाला की तो पुन्हा मग वर्षानुवर्ष त्रास त्याचा इतका वाईट असतो आणि अनेक लोक ते त्रासात कंटाळून म्हणजे 8-8 वर्ष औषधी ट्रीटमेंट घेतोय पण त्याची रिकव्हरी होत नाही, अशा कंडिशनमध्ये येतात. बरोबर, म्हणजे त्यांनी लवकरात लवकर जर त्यांनी पंचकर्माचे उपचार करून घेतले तर नक्कीच तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतात. अधिक माहिती करून घेऊया, घेतोय छोटासा ब्रेक.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की आमवातावरती पंचकर्म उपचार आपल्याला किती मदतगार ठरू शकतात. यावर आज आपले मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अर्चना जाधवकडे. आपण एक फोन घेतोय. संगीत आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा मॅडम. माझा प्रश्न असा आहे, रात्री झोपेतून मला जाग येणे इतपत माझ्या हाताला मुंग्या येतात. ओके, तुमचं वय किती आहे ताई? 43 रनिंग आहे. किती? 43. ओके, ठीक आहे. हाताला मुंग्या येतात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा एक्सरे काढायला हवा, कारण मानेच्या मणक्यामध्ये असणारी गादी दबली गेली तर त्याचा परिणाम म्हणून नस जी मानेतून निघून हाताच्या बोटामध्ये येते ती कुठेतरी मानेमध्ये कॉम्प्रेस होते. त्याचा परिणाम म्हणून मग हाताला मुंग्या येणं, बोटांना मुंग्या येणं, बोटं बधीर होणं ही लक्षणं बऱ्याचदा जाणवतात. आणि झोपेत असं होतं की 1 किंवा 2 पिलो डोक्याखाली उशी घ्यायची सवय असते, तेव्हा बऱ्याचदा 2-2 उशा जर घेतल्या तर त्याच्यामुळे मानेचं जर कर्वेचर लॉर्डोसिस चेंजेसमध्ये काय होतं की स्पायनल कॉर्डला डोक्याची कवठी जिथे संपते तिथून ते माकड हाडापर्यंत एस शेप स्पाईनचं कर्वेचर असतं. आणि आपण मानेखाली जेव्हा उशी घेतो तेव्हा 2 उशा जर घेतल्या तर त्यामुळे झोप गाढ लागली, मसल स्टिफ होतात. मस्क्युलर स्टिफनेसमुळे मग मणक्यावरती प्रेशर येतं, 2 मणक्यांच्या मध्ये असणारी गादी पूर्ण दबली जाते आणि मग कॉर्ड कॉम्प्रेशन होतं आणि त्यामुळे मुंग्या येतात. तर एक्सरे जर काढलात त्यांनी तर एक्सरेमध्ये स्पॉन्डिलोसिस चेंजेस असतील तर ते नक्की समजतील. आणि जर सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर पंचकर्माचं एक 10 किंवा 20 दिवसांची एक ट्रीटमेंट असते, ज्यामध्ये लोकल फोमेंटेशन करून जो मसल मांसपेशी मानेपासून खांद्यापर्यंतचा जो भाग स्टिफ होतो, मसल ज्या स्टिफ होतात त्याला लूज करण्यासाठी फोमेंटेशनच्या काही ट्रीटमेंट करतात. आणि पंचकर्म जर करून घेतलं तर त्यामुळे ते पेन त्यांचं ॲब्सोल्यूट कमी होऊ शकतं. नक्कीच, म्हणजे खरं तर मुळातच काय की त्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या तर लवकरात लवकर त्यांना बरं वाटू शकतं. डॉक्टर, जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं तेव्हा आमवाद जर आपल्याला टाळायचं असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्याला वर्ज्य कराव्या लागतात आहारातनं. तसंच काही काही गोष्टींचा आपण उपयोग करू शकतो आपल्या आहारामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये देखील. याबद्दल जरा माहिती सांगा ना जाता जाता. आपण आहार बघितला आत्ताच की फर्मेंटेड फूड, इडली डोसा आणि ह्या गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत. तसं जनरली रुटीन जेवण वेळेवरती जेवणं हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे भुकेने अन्न खाल्लं पाहिजे, की जेव्हा भूक लागते त्या काळातच काहीतरी जेवण आपण खाल्लं पाहिजे, जेवण जेवलं पाहिजे. गरम पाणी, ज्यांना आमाचं प्रोडक्शन होतं अशा लोकांनी थंड पाणी न पिता गरम पाण्याचा जर उपयोग केला तर अजून त्याची मदत होऊ शकते. कारण त्यामुळे अन्न पचणं ही प्रक्रिया फार इझी होते. न पचलेलं अन्न जो पोटामध्ये शिल्लक राहतो ते गरम पाण्याचं सेवन करणाऱ्या लोकांना जनरली दिपनपाचनाची सारखी ॲक्शन होते, त्यामुळे त्याची मदत होते. खूप इन्फ्लॅमेशन असेल, सांधे जेव्हा स्टिफ असतात आणि सूज असते अशा काळामध्ये व्यायाम फारसा करता येत नाही. म्हणजे आम्हाताच्या कंडिशनमध्ये आपल्याला रेस्टच घ्यावी लागते. पण जेव्हा सूज नसेल आणि नुसते सांधे तुमचे दुखत असेल तरी थोडंसं शोल्डर स्टिफ होतं, बऱ्याचदा फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो, तर मग हात दुखतो तर किती दिवसापासून दुखतोय? 1 वर्षापासून दुखतोय. तर मग हात दुखतोय तर बऱ्याचदा असाच हात ठेवून स्त्रियांना बऱ्याचदा सवय असते की दुखतोय तर हात हलवायचा नाही. पण त्यामुळे जेवढं मसल फायबर स्टिफ होतात तेवढं सांध्यावरती प्रेशर येतं. हाडांच्या कॅव्हिटी भोवती, प्रत्येक जॉईंटच्या कॅव्हिटी भोवती एक कॅप्सूलसारखं आवरण असतं आणि त्यामध्ये लिक्विड असतं ज्याला सायनोव्हल फ्लुइड म्हणतात. ते ॲज अ लुब्रिकंट काम करते, त्यामुळे प्रत्येक जॉईंट मोबिलाइज होत असतो. तुम्ही जॉईंट जेवढा स्टिफ करून किंवा हात तसाच अडकवून ठेवला तर ते मसल तसेच स्टिफ होतात आणि त्यामुळे अर्थरायटिसला सुरुवात होते. तर त्यामुळे थोडं मोबिलायझेशन, एक्सरसाइज कंपल्सरी, सिंपल व्यायाम असतात तेवढे जरी 5-10 मिनिटाचे एक्सरसाइज केले आणि आहारातून थोडे अशा पथ्य जे आपण नेहमीप्रमाणे सांगतो की चणे, मटार, छोले या गोष्टी वर्ज्य केल्या तर ते कमी होऊ शकतं. नक्कीच, म्हणजे मुळातच काही की वातप्रकृतीचे जर आपल्याला टाळायचे असेल तर हे सगळे पदार्थ टाळले पाहिजे, योग्य व्यायाम केले पाहिजे, तरच आपण आमवात आणि संधिवातासारख्या आजारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथे थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.